एका महिन्यामध्ये मी तब्बल 10 किलोपर्यंतचं वजन कमी केलेलं आहे. या अगोदर माझं वजन 95 किलो होतं आणि मी गेल्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 20 किलोपर्यंतचं माझं वजन कमी केलेलं आहे. बरेच प्रोडक्ट मी या अगोदर ट्राय केले होते, परंतु अजिबात मला रिझल्ट येत नव्हता. जिम केली होती, वर्कआउट केलं होतं, मी योगा सुद्धा केला होता प्रसंगी, तरी देखील मला रिझल्ट हा जो आहे तो येत नव्हता असं नाही आहे. पण खूप मेहनत करावी लागायची. तेव्हा कुठे 3-4 महिन्यामध्ये माझं 3-4 किलो वजन कमी व्हायचं. आणि हे वजन कमी झालं आणि पुन्हा मी थोडी मोटिवेट झाले. पुन्हा मी त्या गोष्टी सोडून दिल्या करायच्या. जिम किंवा योगा करायचं सोडून दिलं का पुन्हा माझं वजन वाढायचं. ह्या गोष्टींमुळे मी प्रचंड त्रस्त झाले होते. वजन कसं कमी करावं ना, हा माझ्यापुढं खूप मोठा टास्क उभा राहिला होता. मग मी विचार केला का आता हे वजन कसं कमी करायचं. कारण मला थायरॉईड डिटेक्ट झालं, तर त्याने माझं भराभर वजन असं वाढत चाललं होतं. दर महिन्याला 4-4, 5-5 किलो माझं वजन आरामात, तुम्ही खा नका खाऊ, बसून राहा, काम करा, काही करा, तरी देखील माझं वजन कमी होत होतं, वाढत होतं. मग अशातच माझ्या डोक्यामध्ये विचार आला का हे वजन कसं कमी करायचं. हेल्थ इश्यू तर वाढत चालले होते. डॉक्टरांकडे गेलं का डॉक्टर सांगायचे वजन कमी करा. वजन कमी नाही केलं तर तुमचं हेल्थ इश्यू अजून वाढणार, थायरॉईड तुमचं अजून वाढणार. 50 mgची गोळी माझी थायरॉईडची होती. माझी गोळी गेली 200 mgवरती. 200 mgवरती गोळी गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं का तुम्ही वजन कमी करा, नाहीतर तुम्ही आहारात बदल करा, तुम्ही काहीही करा, परंतु तुम्ही वजन कमी करा. आणि तुम्ही जर वजन कमी केलं नाही तर तुमची गोळी वाढणार, तुमचं अजून डोस वाढणार. तर काय करावं ह्या संभ्रमात मी होती. तितक्यात मी फेसबुकला एक रील बघितली, दुर्गा हर्बलची. रील बघितल्यानंतर मी विचार केला हे औषध घेऊ का. कारण हे जे औषध आहे हे पूर्ण आयुर्वेदिक औषध होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलं होतं कुठलीही तुम्हाला एक्सरसाइज करायची गरज लागणार नाही, कुठलाही तुम्हाला वर्कआउट करायची गरज लागणार नाही, कुठलाही तुम्हाला हार्ड वर्कआउट करायची गरज लागणार नाही, हार्ड डाएट तुम्हाला करायचं नाही आहे, जिम करायची नाही, झुंबा करायचा नाही, योगा करायचा नाही, तरी देखील तुम्ही महिन्याला सहज भरपूर खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. तेही 7 किलोपासून 10 किलोपर्यंत. कमीत कमी त्यांचा रिझल्ट आहे 5 किलोचा. मग म्हटलं आपण ट्राय करायला हरकत नाही. खूप साऱ्या गोष्टी केल्या आपण आणि औषध पण रिझनेबल होतं, खिशाला परवडणारं होतं. म्हणून मला असं वाटलं हे औषध घ्यावं आणि आपण देखील सुरुवात करावी वजन कमी करण्यासाठी. कारण आता खूप हताश झाली होती. आता असं वाटत होतं का नको, म्हणजे ते कपडे नको, ते काहीच नको. एक फक्त गाऊन घालायचा आणि त्या गाऊनवरती पूर्ण अखंड दिवस त्याच्यावरतीच राहायचं. कुठं जायचं असलं का कपड्यांची शिलाई काढत बसा, मग ते कपडे घाला किंवा नवीन एखादे काहीतरी कुर्ती आणा किंवा नवीन एखादा ब्लाऊज शिवा आणि त्याच्यानंतर ते कपडे घाला. हे फार वैतागवाने, फार रटाळवाणं आयुष्य माझं चालू होतं. दुर्गा हर्बल पावडर भेटली म्हणजे वरदान भेटल्यासारखं झालं. एक वरदान भेटल्यासारखं झालं का आत्ता म्हटलं एवढा शेवटचा पर्याय आपण करून बघूया. म्हणून मी दुर्गा हर्बल पावडरचा कोर्स घेतला. सुरुवातीला मी 2 महिन्याचा कोर्स घेतला कारण मला रिझल्ट बघायचा होता. मला माहीत होतं एका महिन्यात तर लगेच रिझल्ट येणार नाही. माझं शरीरसुद्धा खूप जिद्दी होतं, चरबी सोडतच नव्हतं. ते फार अशी एकदम जिद्दी चरबी होती, ती निघतच नव्हती बाहेर. तर मग मी काय केलं, 2 वेळेला 2 पावडर घ्यायची सुरुवात केली. सकाळची वेट लॉस पावडरनी एवढं भारी काम केलं, पूर्ण शरीरातला वात निघून गेला. म्हणजे इंचेस लॉस माझे जास्त प्रमाणात झाले, इंचेस लॉस. मग मला 1-2 जे काही असे, मी तर 3XL 4XL असेच कपडे घालत होती आणि माझं वजनच माझं 95 किलो होतं. तर मी काय ड्रेस घालणार आहे. तर मग अशातच मी वैतागून गेली होती. मग नंतर मग थोडेसे जे काही जुने कपडे आहेत ते थोडेफार मला यायला सुरुवात व्हायला लागली. मग मी विचार केला का आता हे ड्रेस जे आहे येत आहे, तर म्हणजे याचा अर्थ इंचेस लॉस होत आहे. रात्रीचं औषध आणि सकाळचं औषध दोन्ही घेतलं. रात्रीच्या औषधाने वेट लॉस झालं माझं, सकाळच्या औषधाने इंचेस लॉस झालं. दोन्ही मिळून माझं तब्बल एका महिन्यामध्ये पहिल्या सुरुवातीच्या महिन्यातच 10 किलोपर्यंतचं वजन कमी झालं. आणि मग मला खूप भारी वाटलं. नंतर म्हटलं आपण एक जास्त दिवसाचा कोर्स घेऊया आणि तो कोर्स आपण कंप्लीट करूया. मग मी तो कोर्स कंप्लीट करायला घेतला
आता हा कोर्स कंप्लीट करत असताना मी खूप काही गोष्टी केलेल्या नाही आहे, म्हणजे अगदीच दिवस दिवस उपाशी राहणं हे केलं नाही आहे. भरपूर खाऊन मी वजन कमी केलेलं आहे. पण यामध्ये जे पदार्थ आपली चरबी वाढवतात शरीरावरची, ते पदार्थ मी पूर्णपणे अवॉइड केलेले आहे आणि मगच मी माझं वजन जे आहे कमी करायला जे पदार्थ जे आहे ते खात होती. ते भरपूर खायचे, मी खाणंसुद्धा भरपूर एन्जॉय केलेलं आहे. अजिबात खाणं मी टाळलेलं नाही आहे. मी खूप काही वस्तू खाल्लेल्या आहे. फक्त तेलकट, ऑइली, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड या गोष्टी मी टोटली वर्ज्य केल्या होत्या. आणि कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून ह्या गोष्टी मी थोड्या थोड्या घेत होती. नाही असं नाही, कारण इच्छा होतेच, घरातले लोक खातात, बाकीचे लोक खातात किंवा आपली इच्छा होते ह्या गोष्टींची, तर कधीतरी मी खायची. असं पूर्णपणे टाळलं नव्हतं. तरी देखील माझं वजन जे आहे ते 95 पासून ते माझं वजन जे आहे 75 पर्यंत आलेलं आहे. तरी पण माझा गोल आहे का मला जे वजन आहे ते 58 किलोपर्यंत न्यायचं. कमीत कमी 60 जरी झालं तरी मी खूप हॅप्पी आहे, खूप हॅप्पी. कारण मी कुठलाही वर्कआउट केलं नाही याचा मला जास्त आनंद आहे. कारण घरामध्ये वेळच नव्हता. जरी मी हाऊसवाईफ होते तरी देखील मला अजिबात वेळ नव्हता ह्या गोष्टी करण्यासाठी, वर्कआउट करण्यासाठी, योगा करण्यासाठी. तरी ह्या गोष्टीतून वेळ काढून, घरातल्या कामामधून वेळ काढून, घरातल्या सगळ्या गोष्टींमधून वेळ काढून मी 2-2 तास योगा केला होता. त्या 4-4, 6-6 महिने मी योगा केला. 6 महिन्याच्या योगा क्लासमध्ये मी 2-2 तास योगा करायची, कंटिन्यू करायची. मॅडम पण स्ट्रिक्ट होत्या तिथल्या, आम्हाला अजिबात बोलू वगैरे देत नव्हत्या. मी कंटिन्यू योगा करायची. तरी देखील 500 ग्रॅमसुद्धा वजन माझं कमी झालं नाही. आणि जिम पण करत होती मी. जिमला पण अगोदर योगाच्या आधी मी जिमला जात होती. जिमला मी 2-2 तास जायची, काहीच फरक पडला नाही. जिमने माझं 3-4 किलो वजन कमी झालेलं. योगा करून माझं वजन बॅलन्समध्ये राहिलं. जिम करून माझं वजन जे आहे ते 4-5 किलो झालेलं कमी एक 4-5 महिन्यामध्ये. परंतु ते मी जिम सोडल्यानंतर ते वजन जे आहे ते दुप्पट वेगानं वाढलं. आणि मग मी प्रसंगी डिमोटिवेट होऊन गेले. मला असं वाटलं नाही, आता कशानेच वजन कमी होत नाही. मग मला ही जी पावडर आहे ही माझ्यासाठी तर वरदान ठरलेली आहे. या 2 पावडरी मी घेतलेल्या आहे. थायरॉईडमुळे माझे केस गळत होते, तर ती केस गळती टोटली राहून गेलेली या पावडरमुळे. केस गळती थांबली. स्किनवर पिगमेंटेशनचे डाग आले होते. वेळी अवेळी जेवण, वेळी अवेळी झोप, या गोष्टींमुळे माझा चेहरा पण खराब झाला होता. कारण थायरॉईडमुळे झोप अनिद्रा असतेच अर्धी माणसाला. शरीराला खाज येणं किंवा अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं सतत, या गोष्टी प्रचंड होत होत्या. पण त्या गोष्टींमध्ये 100% मला फरक जाणवला आहे. आत्ता मी आरामात शांतपणे झोपते, कारण माझ्या आहार आणि विहार या दोन्ही गोष्टींमध्ये मी स्वतः बदल केलेला आहे. ही 2 औषधं माझ्यासाठी वरदान आहे. हे मी वजन कमी करण्यासाठी ह्या औषधांचा उपयोग केलेला आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जरी काही हेल्थ इश्यू तुम्हाला कमी करायचे असतील, तर इथे स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या नंबरवरती तुमची ऑर्डर बुक करा आणि तुम्ही देखील अशा इझी पद्धतीने तुमचं वजन जे आहे ते कमी करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.